हे जरी तुम्ही मान्य केलं तर हा प्रवीण महाराज मान्य करत नाही. का मान्य करत नाही त्याचं कारण देखील सांगतो. त्यांनी हे बरं का सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. हे का नाही सांगितलं की आम्ही तुकोबारायांचे वंशज आहोत, आम्ही नानोबारायांचे वंशज आहोत. हे का नाही सांगण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय तर म्हणले हा येतो जातो आम्ही देवाच्या सांगती. त्यांनी का नाही सांगितलं की आम्ही माकडाचे आहोत म्हणून आम्ही माकडाचे वंशज आहोत. हे का सांगण्याचा प्रयत्न केला नाही. पण डार्विनने तो सिद्धांत मांडला आणि तो जगाला मानावा लागला, कारण तो इंग्रज होता. ज्ञानोबारायांनी अनेक शोध ज्ञानेश्वरीमध्ये लावले, पण ते आपल्या महाराष्ट्राला मान्य झाले नाही. नवे नवे आपल्या भारत देशाला मान्य झाले नाही. मला सिंधुताई सपकाळचं एक वाक्य आवडतं. ते म्हणतात की या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर अगोदर मरावं लागतं. काय म्हणतात या महाराष्ट्रात जर अगोदर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. पण खऱ्या अर्थाने ह्या जगाची उत्पत्ती ज्यांनी केली, या साधू संतांनी तुमच्या अंशासाठी एवढी मोठी ग्रंथ संपदा उघडून ठेवली, तिचा अभ्यासपूर्व आपण कधी करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून तुकोबारांनी सांगितलं सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. हा अनेक विचार माणसाच्या मनामध्ये असतात. किती विचार असतात? अनेक विचार. एक गोष्ट सांगा ना, पाहाय पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदराड परिते अविरुण गोचिड अशुद्ध नाही किती. मला सांगा, गाईच्या काशेला असलेलं गोचिड किती लिटर दूध रोज त्या गाईचं पितं? तुमच्याकडे गाय आहे? तुमच्याकडे मावा परिचयाची माणसं आहे, तुमच्याकडे गाय आहे? मला सांगा किती लिटर दूध कमी पडलं? एवढं दूध आज त्या गोचड्यांनी किंवा त्या गोचिडांनी पिलं असं तुम्हाला जाणवलं नाही ना. गोचिड काय पितं? फक्त रक्त पितं, अशुद्ध निघिती. आपली तीच गत आहे. आपण ज्या ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या भूमी जन्माला आलो, आपण फक्त त्या काशीला गोचिड म्हणून चिटकलो. तो ब्रह्मरस मात्र आपल्याला घेता आला नाही. काय घेता आला नाही? तो सेवन करता आला नाही. का कमलकंद आणि तरतुरी नादनुक एकीची घरी परी परागुशेबीची ब्रह्मरी येरुची खलेची उरे. पाहना ज्ञानोबारायांची भाषा पाहना. मी तर प्रत्येक कीर्तना सांगत असतो की ज्ञानोबारायांनी ह्या ओव्या खऱ्या अर्थाने खेड तालुक्याकरता लिहिल्या असाव्यात. ज्ञानोबारायांनी ह्या ओव्यात 2 ओव्या खेड तालुक्याकरता लिहिल्या असाव्या. का लिहिल्या असाव्या? पाहेपा दूध पवित्र पहिली ओवी सांगितली आणि दुसरी ओवी सांगितली का कमलकंद आणि तरतुरी नादनुक एकीची घरी परी परागुशेबीची ब्रह्मरी येरुची खलेची उरे. ज्ञानोबाराय म्हणतात तळ असतं, तळ पाण्याचं, आणि त्या पाण्याच्या तळ्यामध्ये कमल उमगतं, बरोबर की नाही? आणि त्या कमल उमगल्याबरोबर सूर्यविकासनी कमलामध्ये तो भ्रमर लांबून लांबून येतो आणि त्या कमळातील परागकण सेवन करतो. इतका सेवन करतो की त्या कमळामध्ये त्याचा मृत्यू होतो, पण तो ते परागकण सेवन करतो. पण त्या तळ्यामध्ये कोण राहतो? गणेश महाराज बेडूक राहतो. पण त्या बेडकाला त्या ठिकाणी तो परागकण सेवन करा काय अवघड आहे का? एक उडी मारली तर त्या कमळापर्यंत पोहोचू शकतो. पण तो काय खातो गणेश महाराज? तो फक्त चिखल खातो. ओंकार महाराज काय खातो? तो समर्थ महाराज काय खातो? चिखल खातो. असा विरळा ऐसा कोणी विरळा पावी. एखादा असा असतो जो देवशून आळंदीला जातो आणि कमी वयामध्ये फकवात वाजून आपलं नाव लौकिक करतो. असे पुंगे कमी आहेत की जे आळंदीला गेलेत आणि तो ब्रह्मरस त्या ठिकाणी सेवन केला. हे विचार मनामध्ये यायला देखील आपले पूर्व पुण्य या ठिकाणी लागते. आपलं पुण्य नसेल तर या ठिकाणी भगवंताची सेवा होत नाही. पहा ना, साधा सरळ अभंग आहे, आपण रोज म्हणतो. कोणता अभंग? सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हा का आवडी आहे भगवंताची? काहीतरी गेल्या जन्मात आम्ही केलेलं आहे, त्याचं पुण्य आज पदरात आहे, म्हणून आज भगवंताचं नाम आमच्या मुखात येते. तर आतापर्यंत कीर्तनकारांनी बोंबा मारून मारून सांगितलं माळा घाला, भगवंताचं नामस्मरण करा. ज्यांनी माळा घातल्या त्यांनी कोरोनात काढून टाकल्या. नाही आता परत सांगायची गरजच नाही. मला एक सांगायचंय, मेल्यानंतर तुळशीचा पाला तोंडात घालण्यापेक्षा जिवंतपणे त्याच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात घाला, है ना, आणि तरच ह्या जीवाचं खऱ्या अर्थाने सार्थक आपल्याला या ठिकाणी होईल. म्हणून जीवनामध्ये जगत असताना आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो, तो देश देखील पवित्र आहे, ते कुळ देखील पवित्र आहे, नवे नव्हे ती भूमी देखील तितकी पवित्र आहे. पवित्र
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ही जी होडी आहे ना, ही प्रमाणाकडे का वळवली तर त्याचं अनुसंधान सांगत असताना मला तुमच्याकडे यायचं होतं. पण डायरेक्टली तर येता येणार नाही. विषय सोडून तुमचं वर्णन तर करता येणार नाही. म्हणून ते कुळ पवित्र लागतं, ते गोत्र पवित्र लागतं, तो देश पवित्र लागतो. आणि खऱ्या अर्थाने ज्यांची साथ संगत ह्या माझ्या आज कीर्तनासाठी आहे. आपल्या भागातील सर्वच नावलौकिक झालेली कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वात जास्त माझा विद्यार्थी वर्ग आहे. आणि मला आनंद आहे की आज माझ्या कीर्तनाला सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. मी कोणाला आमंत्रण दिलेलं नाही, त्यांना कळालं आज गुरुजींचं कीर्तन आहे, त्यामुळे ते आनंदाने या ठिकाणी उपस्थित राहिले. मग सगळेच माझे विद्यार्थी असतील, त्याच्यामध्ये मोठे विद्यार्थी असतील, ओमकार महाराज असतील, त्याप्रमाणे समर्थ महाराज असेल, त्याप्रमाणे हर्षल महाराज असेल. का कसं होतं वय झाल्यामुळे काही गोष्टी आठवत नाही, त्यामुळे तुम्हाला विचारावं लागतं. हर्षल असेल, असे तुम्ही सर्वच. आणि ज्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती आहे, आपल्या भागाचं वैभव गायनाचार्य बाळासाहेबजी महाराज या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. मेदगे महाराज असतील, चिखलगावकर सर्व मंडळी असतील. आणि खऱ्या अर्थाने ह्या गावचे भाचे आपले गणेश महाराज गोपाळे यांचं महाराष्ट्रभर आज या ठिकाणी नाव होतंय. आणि ते देखील माझ्यासोबत या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. आणि ज्यांनी मी जर गणेश कधी माझ्यासोबत नसेल मुंबईला कीर्तनाला, मी दिनेश महाराजांना एक फोन केला, कडलक महाराजांना, की तुम्ही यायचं. आणि तुम्ही महेश महाराजांना, दिनेश आणि महेश कडलक मुळे एकसारखे होतात. आणि मग महेश महाराजांनी क्षणाचा विलंब न लावायचा, गाडीमध्ये बसायचं आणि माझ्यासोबत कीर्तनाला यायचं. हे माझं परम भाग्य आहे. अशी थोर माणसं बाबा असतील, सर्वच तुम्ही वाजवणेकर मंडळी असतील, तुम्हा सर्वांचा या ठिकाणी शतशः ऋणी या ठिकाणी होतो. आणि तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे पांडुरंग महाराज, आपल्या देवशी गावचे सर्वच गाडा मालकाचे बंधू आणि गाडा मालक देखील आहे या ठिकाणी. गाडा मालक असल्याशिवाय बारी झालेला आनंद वाटत नाही. ज्यावेळेस फायनल होईल तर गाडा मालक आपोआप आपलं पागुटं उडवलं म्हणजे आमची बारी झाली, असे गाडा मालक या ठिकाणी. आणि तुम्ही सर्व दिग्गज मंडळी, आता सर्वांची नावं घेत बसत नाही, कारण आता 1 तास खटवा करायला उरला होता, पण प्रवीण महाराजला तेवढा देखील उरला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कीर्तनाकडे येतो आणि तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. सारा सार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. ऐका, ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी इतकं सुंदर सांगून जाते. ज्ञानोबा रायांनी आपले विचार मांडत असताना गीतेवर भाष्य केलं, गीतेवरती टीका केली. आणि ज्ञानोबा रायांनी 18व्यावरती जे विचार मांडले त्याला भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हे नाव पडलं. नवे नवे ज्ञानेश्वरीची एक एक ओवी जर आपण पाहिली, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनेशी, अर्जुनाला पडलेला प्रश्न त्याचं दिलेलं उत्तर म्हणजे ही गीता आहे. आणि गीतेवर केलेलं भाष्य म्हणजे ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, ना तरी सरोवर आटले उभे आहे का, रानिया दुखी दुखी भेटले का, वांज फुल फुलले झाड जैसे. या ओवीचा संदर्भ सांगत असताना ज्ञानोबा राय म्हणतात, हा जीव सुखाचा अपेक्षा करणं साहजिक आहे का, कारण आपण मुळात भगवंताचे काय आहोत, अंश आहोत. ममेव अंशो जीवलोके. गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आपण देवाचे अंश आहोत, त्याच्या अंशापासून हा जीव तयार झाला. एक गोष्ट मी सांगत असतो, इंसान हर रोज मंदिर जाए ये कोई गौर करने की बात नहीं, इंसान हर रोज मंदिर जाए कोई गौर करने की बात नहीं, इंसान जहां जहां जाए मंदिर वहां बन जाए. आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे हा माणूस आल्यानंतर देव भेटल्यासारखं वाटते, हा माणूस आल्यानंतर मनाला समाधान वाटते. कधी कधी मनोहर महाराज असं वाटतं ही गावाची कीड का जात नाही, असं कधी कधी वाटतं. म्हणून आपलं वागणं आपलं जगणं असं असावं की लोकांना देखील त्याविषयी आनंद वाटावा. म्हणून ज्ञानोबारायांनी ओवी वापरली, ना तरी सरोवर आटले रानिया दुखी दुखी भेटले का, वांज फुलं फुलले झाड जैसे. मला सांगा ना, वांज झाडाला फुल येतं का, फुलानंतर फळ येईल, पण ते वांज झाड आहे त्याला कधी फुल येईल का. ज्ञानोबा म्हणतात, 2 व्यक्ती या ठिकाणी पाण्याच्या शोधार्थ निघाले, सुखाच्या शोधार्थ कुठे निघाले, जंगलात निघाले. आणि तिथे गेल्यानंतर सुखाचा शोध करू लागले. बरं, ज्याच्याकडे सुखाची अपेक्षा करायची तो मुळात दुःख रूप आहे, आणि याने त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करायची. तुझ्याकडे सुख आहे का, मला सुख प्राप्त होईल का, सुखाची व्याख्या मला सांगावी, नेमकं सुख आहे हे विचार माझ्यापर्यंत तो पोहोचवावे. तो मुळातच दुःख रूप आहे, तर त्याला सुख काय मिळेल त्या ठिकाणी, रानिया दुखी दुखी भेटली का, वांज फुलं फुलले झाड जैसे. ज्याच्याकडे सुखच नाही त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करावी का. सुखरूप असा कोण आहे,
सुखरूपायचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. मला सांगा ना, पांडुरंगा सारखा तुकोबराय म्हणतात दुसरा कोणी असेल तर सांगा, तो दाखवून द्या. हा हा सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर मनी नरारे सोना. तुम्ही सगळी प्रमाण पहा, एवढं मोठं सुखरूप म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं जातं ते भगवंताचं स्वस्वरूप आहे आणि ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मग सुखाच्या अक्षेने आपली धावपळ जी आहे ना ती व्यर्थ नाही. आपण मुळात त्याचे अंशच असल्यामुळे ही वाटचाल आपली कुणीकडे आहे, सुखाकडे आहे. म्हणून आपण सुखाच्या दिशेने जात असताना रोज आपल्या मुखामध्ये भगवंत नामस्मरणाचे विचार रुजले पाहिजे, ती बीज रुजली पाहिजे. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी. ती फळे खऱ्या अर्थाने आपण ज्या फळापासून, ज्या बी पासून उत्पन्न झालो ते आपण तुकोबरांचे, ज्ञानोबरांचे खऱ्या अर्थाने पायिक आहोत, वंशज आहोत. म्हणून ती बीज आपल्या अंतःकरणामध्ये रुजली पाहिजे. म्हणून आपण सुखाची अपेक्षा वेळोवेळी केली पाहिजे. जीवनामध्ये तुकोबराय म्हणतात 3 गोष्टीपासून माणसाने खूप सावध राहिलं पाहिजे. सुखाची अपेक्षा करत असताना 3 गोष्टीपासून सावधान राहिलं पाहिजे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत दादा? मी एक वेळ सांगत असतो, समाजामध्ये जगत असताना, वाक्य थोडं आहे पण फार मार्मिक आहे बाबा. समाजामध्ये जगत असताना काही माणसांना सांभाळावं लागतं. वाक्य काय आहे? काही माणसांना सांभाळावं लागतं, तर काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. मी सांगणार नव्हतो पण आता सांगतो. ज्यावेळेस मला ज्या वेळेस कीर्तनाची तारीख येते त्या ह्या पट्ट्यात आल्यानंतर मला हे गोष्ट आठवती. मला 1 तारीख ह्या इकडे कीर्तनाची मिळाली गेल्या वर्षी आणि तारीख तोंडावर आली. ते म्हणले महाराज तारीख तुमची कॅन्सल झाली. मी तारीख लिहितानाच अगोदर आता विचारत असतो, नक्की फिक्स आहे ना, नक्की देणार आहे ना? ते म्हणले का पाकिट, अहो पाकिट सोडावं, तर तारीख फिक्स आहे ना, म्हणून विचारत असतो. म्हणून जगामध्ये आपलं जीवन जगत असताना आपण किती जरी खरे असलो, वाक्य काय आहे, आपण जरी किती जरी खरे असलो तर काही माणसाला सांभाळावं लागतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. ही जगाची रीत आहे. तुम्हाला एक जगाची रीत सांगतो. आपण आम्ही सर्व एखाद्या पेरूच्या स्टॉलवर गेलो तर आपण त्या ठिकाणी तो पेरू ते फळ विकत घेतो, बरोबर की नाही? आपली वृत्ती पहा कशी असते. आपण पेरू विकत घेताना, ते फळ विकत घेताना आपण गोड आहे का विचारतो. ओंकार महाराज काय म्हणतो? गोड आहे का? पण त्याच पेरूला तो माणूस चाकूने सुरीने कापत असताना आपण त्याला म्हणतो जरा मीठ मिरची लावले, काय म्हणतो त्याला, जरा मीठ मिरची लाव, म्हणजे तो खायला अजून आनंद वाटेल, बरोबर की नाही? आपण मागताना गोड म्हणून मागतो आणि खाताना त्या ठिकाणी मीठ मिरची लावून खातो. ही समाजाची रीत आहे. तुम्ही पहा ना, एखादा माणूस एखाद्या गावामध्ये श्रीमंत असेल तर त्याच्या घरी लोकांना सांगावं लागत नाही तुम्ही या म्हणून, तिकडे आमंत्रण द्यावं लागत नाही. पण त्याच गावामध्ये एखादा व्यक्ती जर परिस्थितीने अनुकूल नसेल तर त्या ठिकाणी जर एखादी मौत झाली तर खांद देण्याची पंचायत असते बाबा, खांद देण्याची पंचायत असते. जोपर्यंत अंगावर हा पांढरा नेहरू आहे ओंकार महाराज, जोपर्यंत डोक्याला फेटा आहे, जोपर्यंत हे धोतर आहे, तोपर्यंत लोकांची इज्जत आहे. स्वारगेट सारखी घटना काल परवा पुण्यामध्ये घडली. अहो ज्याच्या तोंडाला येईल ते तसं बोलते हो. न्याय तर बाजूलाच राहिला, बिचारीची नालस्ता गेली, बिचारीची आबरू गेली. ज्याला वाटल तो ते आपलं मत मांडतोय. त्या जागेवर कधीतरी आपली बहीण पहा, आपली आई पहा, आपली मुलगी पहा, हे कधीतरी पहा ना. तुम्हाला काय वाटतंय याच्यापेक्षा जगाला, तिला काय वाटते, ज्याने केलंय कृत्य तिच्यावरती तिला काय वाटते, याचा कधीतरी विचार करण्याचा प्रयत्न करा. म्हणून हे जग आहे. जगामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून सांगतो, लिखून ठेवा, अधोरेखित करून ठेवा, नवे नवे मनामध्ये रुजून ठेवा. काय आहे ती गोष्ट? किती जरी आपलं खरं असेल, 100 जणांमध्ये जर 100चं मत मांडायचं असेल आणि आपलं खरं असेल तर ते 100 व्यक्तीबरोबर आपल्याला चालावं लागतं. आपलं खरं त्या ठिकाणी मोडून निघतं. आपलं खरं त्या ठिकाणी ओंकार महाराज चालत नाही. आपण कितीही खरं बोलायचा प्रयत्न करा, ते खरं आपलं टिकत नाही. दृष्टांत सांगतो, सिद्धांत पटवून देतो. भजन करा एका गावामध्ये गणेश महाराज अशी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर आकाशवाणीमध्ये असं सांगण्यात आलं दादा, आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं की या ठिकाणी भरपूर पाऊस पडणार आहे, पण पहिला 1 तास पडणार आहे आणि नंतर 1 तास पडणार आहे. पण पहिल्या 1 तासामध्ये झालं. पहिल्या 1 तासामध्ये जो कोणी या पावसात भिजेल त्याची स्मृती या ठिकाणी हरवून जाईल. तो काय करेल, स्वतःचे कपडे फाडेल आणि जो भेटेल त्याचेही कपडे फाडेल आणि ज्याला स्पर्श करेल त्याला अशीच चाळे लागतील. गणेश महाराज काय सांगितलं, पहिल्या पावसामध्ये 1 तासाच्या पडणाऱ्या ज्याच्या अंगावर एक जरी थेंब पडला तो स्वतःचे कपडे फाडेल, ज्याला भेटेल त्याची फाडेल आणि दुसऱ्याची फाडेल. याच्यातून तो बाहेर निघू शकतो, पण कधी नंतर पडणाऱ्या 1 तासाच्या पावसामध्ये तो भिजला की याच्यातून तो बाहेर पडू शकतो आणि याच्यातून तो बाहेर पडल्यानंतर पुन्हा जागेवर येऊ शकतो. गावच्या लोकांनी ती दौंडी, ती आकाशवाणी ऐकली
आणि 1 तासाने पाऊस पडणार आहे, म्हणून पाऊस आपल्या अंगावर पडू नये ओंकार महाराज. म्हणून सगळ्यांनी काय केलं, आपली घरं गाठली आणि प्रत्येक घरामध्ये गेला. आता घरामध्ये गेल्यानंतर काही जर चिकित्सा बुद्धिकाची असतात, याला हात लावल्यावर काय होईल, हनुमंताच्या बिंबीत बोट घातल्यावर काय होईल, असे काहीतरी चिकित्सक बुद्धीचे असतात. म्हणून चिकित्सक बुद्धीवाल्याने जास्त प्रयत्न करू नये. शेवके सांगितलेले काम येथे मी तो पण कामा नाही. आकाशवाणी सांगितले ना तेवढंच करायचं ना. आपण कायला बिंबीत बोट घालायचं. दृष्टांत तुम्हाला माहित आहे, गावात काही मुली हनुमंताच्या मंदिरात खेळत होती, त्याच्यातील एक वाडी होतं. ते खेळता खेळता त्या मंदिरात गेलं. आता हनुमंतरायाची मूर्ती मोठी होती, म्हणून त्यांनी त्या हनुमंतरायाच्या बिंबीमध्ये खेळता खेळता बोट घातलं. बोट घातलं त्या हनुमंतरायाच्या बिंबीमध्ये होता इच्छू. अगर आता इच्छू याला चावलं, यांनी जरा ओरडायला पाहिजे, आरडाओरडा करायला पाहिजे. म्हटलं नाही, मला एकट्यालाच का चावायचं, सगळ्यांना चावला पाहिजे मला. हा म्हणला, अरे हनुमंताच्या बिंबीत बोट घातलं का गारगार वाटत, काय म्हणला, गारगार वाटत. म्हणून त्याने हात बाहेर काढला आणि मला तू घाल. खरंच हनुमंताच्या जेवढी खेळायला बरं होती तेवढ्याला त्याने हनुमंताच्या बिंबीत बोट घालायला लावलं. याला म्हणतात कारण नसताना कामाला लावलं. असे बिनकामे, आणि ह्या बिनकाम्यांनी खऱ्या अर्थाने डोक्यात विचार आणला. खरंच पावसाचा थेंब हातावर पडला तर मनोहर महाराज काय होईल. म्हणून पाऊस सुरू झाला, आकाशवाणी खरी झाली. आणि यांनी बायकोला विचारलं, खरंच काय, जर मी खिडकीतून पावसाच्या त्या खिडकीमध्ये जर एखादा थेंब अंगावर पडला, खरंच मी माझे कपडे फाडीन का. ती म्हणली, तुमची राहू द्या, पण तुम्ही तुमची भाडं आमची ठेवणार नाही. तुम्ही असं काही कुठाने करू नका. तिने सांगण्याचा प्रयत्न केला, पण याची बुद्धी चिकित्सक होती. पाऊस सुरू झाला, त्यांनी न कळत टपटप पडती अंगावरती पावसाचे थेंब. त्याने हात बाहेर काढला आणि 2 थेंब त्याच्या हातावर पडले. तर ती आकाशवाणी होती, काय खोटी टाळणार होती. जसे थेंब अंगावर पडले, त्यांनी पहिलं आपलं शर्ट फाडलं. काय फाडलं, पहिलं आपलं शर्ट फाडलं. 2 मुलं जवळ होती, त्या 2 मुलांची त्या स्वतःची कपडे हाताने फाडली. नवे बायकोकडे गेला आणि बायकोची कपडे फाडू लागला. आता यांची स्मृती भ्रम या ठिकाणी झाल्याबरोबर हे घरात बसणारे का, हे बाहेर गेले आणि प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घरात गेल्या, प्रत्येकाचे कपडे फाडू लागले. हा अख्खा उद्योग अख्या गावावर दिंडी निघाली. भोजगेवाडीतून खाली अवधरवरून खाली देवशी इकडे दिंडी निघाली. आणि त्या काळात राजेकर्ते असायचे. त्या राजाने त्या राजाच्या माडीवरून हा सर्व प्रकार पाहिला आणि पाहिल्याबरोबर तो म्हटला, हे नेमकं काय चाललंय. तो म्हटला, हे काय चाललंय, ही झालेली आकाशवाणी आहे आणि आकाशवाणीमध्ये पडलेल्या पावसाच्या थेंबामुळे पावसाळे आहेत आणि खऱ्या अर्थाने हे आपल्या दिशेकडे येत आहे. ते म्हणले, पण हे चुकीचं करतं. काय म्हणलं, हे चुकीचं आहे. ते म्हणले, जरी चुकीचं आहे, तुम्ही जरी खरे असाल तर महाराज तुम्हाला याच्यात सामील व्हावं लागेल. तुम्ही जर सामील झाला नाही तर हे गच्चीवर येतील आणि तुमची गच्ची धरतील, तुमची मान धरतील. महाराजांना परतंजीला खाली उतरावं लागलं आणि त्याच्यामध्ये सामील व्हावं लागलं. मी सांगत काय होतो, आपलं किती जरी खरं असेल पण 100 जणांचा जरी विरोध असेल, इथे प्रवीण महाराजांना कीर्तन द्यायचं नाही, त्यांना वाजवाय बोलायचं नाही, तर विरोध करता येत नाही. ते म्हणले भारूड करायचं तर भारूडच करायचं, तमाशा करायचा तर तमाशाच करायचा. 100 जणांच्या डोक्यात आलं तर तो विषय सोडत नाही. एक झालं खरं, मी 3 विषय सांगत होतो. दुसरा व्यक्ती आहे मूर्ख माणसाचे कधी नादी लागू नये गणेश महाराज. मूर्ख माणूस किती समजावण्याचा प्रयत्न केला तर तो आपलं वाक्य ऐकत नाही, बरोबर की नाही. शाण्याला उपदेश करावा पण मूर्खाला उपदेश करू नये महाराज. असे कितीतरी मूर्ख आतापर्यंत पाहिलं. मी सांगितलं नको बोट घालू, घातलं बोट. म्हणून मूर्ख माणसाच्या, नास्तिकवादी माणसं म्हणतात, परमार्थिक क्षेत्रामध्ये त्यांची व्याख्या सांगत असताना शास्त्रकार म्हणतात, नास्तिकाची व्याख्या आहे का, मूर्खाची व्याख्या आहे का, यावर जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीसे देहस्य पुनरागमन कुता. नास्तिकवादी माणूस देवाला मानत नाही महाराज. नास्तिकवादी माणूस देवाला मानत नाही. तो काय म्हणतो, येणाऱ्या जीवनामध्ये सुखाने जगायचं. कसं जगायचं, गाणं मला गायका, त्याचं जगणं त्यांनी सांगितलं नास्तिकवादाने, म्हणजे मूर्खाने. जगणं कसं असावं, सुखाने जगायचं. यावम जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीसे देहस्य पुनरागमनम कुता. तो म्हणतो मेल्यानंतर फक्त शरीराची काय होते, राख होते. जन्म बिन्म काहीच नाही, हे मरण बिरण काहीच नाही, फक्त यायचं आणि मौज मजा करायची. असे कित्येक जण आहे. काल परवा महाराज मी कीर्तनासाठी गेलो होतो, गावाचं नाव सांगणार नाही, आणि मला माहित नाही ती वाईन शॉपी आहे. मला लागली ताण आणि मुख्यवाला माणूस. आता मी ते उपरणाने तोंड बांधलं होतं, मिंडे महाराज सोबत गेलतो. तुमच्या लक्षात येईल, मिंडे महाराज पण सांगतील. आणि त्या वाईन शॉपी मधून तो त्या बाटल्या त्या पिशवीत भरत होता. ह्या गोष्टी पाहिल्यावर मी मला आता नेमका विश्वास ठेवायचा कोणावरती. गळ्यामध्ये माळ आहे, बुक्का आहे, आणि माणूस तर वाईन शॉपच्या समोर खुशाल पिशवीमध्ये अशा गोष्टी भरतोय. जगाला काळिंबा लावणारी गोष्ट आहे.
ज्यावेळेस ह्या कपड्याचा त्या ठिकाणी अधिकार राहत नाही तर जगाची पाहण्याची दृष्टिकोन ठिकाणी बदलला जातो. हा, तुम्ही आम्हाला हे व्यासपीठ देता म्हणून पैशासाठी देता का? काही येतंय म्हणून येतं का? हे पोपट पंचासाठी करण्यासाठी देता का? आम्ही काहीतरी आचरण करतो, आमच्या मनामध्ये सुविचार आहेत म्हणून हे व्यासपीठ आमच्यासाठी आहेत. म्हणून मूर्खाच्या कधी नादी लागू नये. एका गावात एक मूर्ख होता. गावकऱ्यांनी ठरवलं गावात लग्न आहे, मूर्खाच्या नादी लागू नये म्हणून गावातील घरातील कारभाराने त्याला समजून ठेवलं की तू नीट राहा, चांगला राहा, काय वाईट बोलू नको, उद्या लग्न आहे. त्याने तेवढ्या पुरतं ऐकलं. दुसऱ्या दिवशी असा भला मोठा मंडप त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि त्या मंडपात गेला. आणि मंडपात गेल्याबरोबर गावचा पाटील त्या ठिकाणी आला आणि पाटील त्याला विचारलं, सगळं काय व्यवस्थित आहे ना? तुम्हाला सगळं व्यवस्थित आहे? वराडाची गाडी अजून आली नाही? तुम्हाला नाही आली? मला म्हणते उलटली का काय गाडी? कोण म्हणला? अरे बाबा, तुला कालपासून सांगितलंय ना, आपशकून काही बोलू नको, चांगलं बोलायचा. तू म्हणला मग आता इथं जर मंडप पिंडप पेटला तर काय म्हणला? मंडप पिंडप पेटला तर? अरे बाबा, तुला सांगितलं ना चांगलं बोल, काहीतरी चांगलं बोलावं. आज एवढा मोठा मंगल कार्य आहे, तर मग तो सगळं खरं होईल. पण नवरा जर गचकला तर? त्याचे हात जोडले, त्याचे पाय धरले, त्याला खुर्चीकडे बाजूला नेलं. मला इथं तरी शांत बस. मला मी शांत बसतो, पण मला 10 किलोच्या पिंड एवढा भात द्या आणि शांतपणे मी तो भात खात्या ठिकाणी बसतो. मूर्ख कधी चांगला बोलत नाही, म्हणून मूर्खाला कधी उपदेश करू नये. जगामध्ये 3 गोष्टी तुकोबारांनी सांगितल्या. मी सांगितलं खरं, मी सांगितलं मूर्ख, आणि तिसरी गोष्ट आहे अवाच्य बोलू नये. अवाच्य बोलू नये. जे दुसऱ्याच्या मनाला टोचेल, जे विचार दुसऱ्याच्या मनामध्ये रुजत नाही, ज्या अर्थाने ज्या विचारांनी लोकांची मने दुःखित होतात, ते विचार मांडण्याचा कधी प्रयत्न करू नये. अवाच्य बोलल्यामुळे ओंकार महाराज काय होतं? विनाकारण फजिती या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. एकदा भजन करा विठ्ठला. अवाच्य का बोलू नये? कीर्तनाचं व्यासपीठ आहे, विषय दसक्रियेचा आहे, दसक्रियेचं बोललं पाहिजे. विषय पुण्यस्मरणाचा आहे, पुण्यस्मरणाविषयी सांगितलं पाहिजे. विषय वाढदिवसाचा आहे, तर विषय वाढदिवसाचा सांगितला पाहिजे. आता मी थोडासा विषयांतर करतो आणि पहिलं पुण्यस्मरण सांगतो आणि मग अवाच्य विषयाकडे वळतो. पुण्यस्मरण म्हणजे काय? पुण्यतिथी म्हणजे काय? आता याने पुण्यस्मरण असं नाव टाकलेलं आहे. ज्या दिवशी जो जीवात्मा ह्या मृत्यूलोकातील हा देव सोडून जातो, त्या तिथीला, त्या तारखेला नाही बरं का, तिथीला. म्हणून आपण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, फाल्गुन हे जे महिने आहेत ना, आपण हे मानतो. हे जानेवारी, फेब्रुवारी आपले महिने नाही. ज्या तिथीला जी व्यक्ती गेली, त्या व्यक्तीचं स्मरण ज्या दिवशी करायचं, पुण्य म्हणजे दिवस, तो दिवस, त्या तिथीला जी तिथी आपण योजून काढतो, तारखेने काढतो आणि त्या तिथीला जे प्रयोजन करतो, तिला पुण्यस्मरण असं म्हणतात, तिला पुण्यतिथी असं म्हणतात. त्याला श्राद्धयुक्त अंतकरणाने अन्नदान करून लोकांना जेवण घालून त्या दिवशी त्या पुण्य आत्माला तृप्त करणं, पितर संतुष्ट करणं म्हणजे त्याला श्राद्ध असे म्हणतात. म्हणून आपण दावा करतो. दावा हे 16 संस्कारामध्ये बसत नाही, ती एक क्रिया आहे म्हणून तिला दशक्रिया असं म्हणतात. 12वा, तसं 13वा ही 16 संस्कारामध्ये मोडलं जातं. म्हणून हे पुण्यस्मरण आपण या ठिकाणी करतो. त्या पुण्य आत्म्याला त्या ठिकाणी शांती मिळावी, समाधान मिळावं, त्याची जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आपला मार्ग सुफल व्हावा. आपल्या मार्गामध्ये एखादं पुण्य जर कमी पडत असेल तर तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी येतात आणि हा नामघोष करतात, हा नाम जप करतात आणि त्या निमित्ताने त्या पुण्यात्म्याची वाट त्या ठिकाणी मोकळी होते आणि त्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होतो आणि त्या मार्गाला म्हणजे देवापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून हे पुण्यतिथी, पुण्यस्मरण केलं जातं आणि कोणाचंही होत नाही, कोणी करायला मोकळं नाही. खऱ्या अर्थाने तो आत्मा इतका पवित्र आहे, तो जीव इतका पवित्र आहे की त्याची आठवण आज देखील ह्या 5 वर्षामध्ये हे होजगे परिवार या ठिकाणी काढते. मला वाटतं खऱ्या अर्थाने ही आई पवित्र आहे. पतीच्या अगोदर तिला जावं लागलं, आयमरण तिला पत्करावं लागलं, इतकी पवित्र ही आई आहे आणि त्या आईचं 5च पुण्यस्मरण या ठिकाणी होते. आनंदाची गोष्ट एकच आहे, पुण्यस्मरण करत असताना आपण आपल्या कुळाचा उद्धार करतो. कोणाचा उद्धार करतो? कुळाचा उद्धार या ठिकाणी करतो. आणि हा कुळाचा उद्धार करण्यासाठी नामरूपी हरिकीर्तन नवे तुमचा आमचा आत्मा तृप्त होण्यासाठी अन्नदान, सर्वात मोठं दान जे काय असेल, येथे एक शीतळ तिथल्या होय कोटी कुळाचे उद्धारण. एक शीतळ जरी या ठिकाणी अन्नदान केलं तर कोटी कुळाचं उद्धारण या ठिकाणी होतंय. असं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी साजरं करतोय. म्हणून पुण्यस्मरण कोणाचं होत नाही. मी अगोदर सांगितलं, काही वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं आणि तुम्ही जय म्हणले. इतिहास कोणाचाही लिहिला जात नाही, इतिहास कोणाचाही लिहिला जात नाही. ज्यांनी देशासाठी, नवे राष्ट्रासाठी, धर्मासाठी, संप्रदायासाठी केलं, त्यांच्या जयंत होता, त्यांचं पुण्यस्मरण होतं, त्यांचा समाजी सोहळा होतो, त्यांचं वैकुंठ गमन होतं. आणि तुमचं आमची काय होती? तुमच्या आमची दसक्रिया. विषय
खाल्ला, आपला विषय संपला. म्हणून आपण जगत असताना या जीवनामध्ये आपल्या जीवाचा उद्धार आपला स्वतःला जर करायचा असेल तर आपण असे कर्म केली पाहिजे. तो नात्रा एका ठिकाणी म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले. कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. हा उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा या जीवनामध्ये किती तर लोक जन्माला येतात आणि किती तर रोज मरतात. आपला जो जन्म आहे हा स्वइच्छेने प्राप्त होत नाही. हे अनिच्छा प्रारब्धाने या मृत्यू लोकामध्ये आपण येतो. तुमची आमची इच्छा नाही, पण आपण केलेलं कर्म ह्या जीवाला फेडण्यासाठी पुन्हा मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतो. म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. हा आपलं झालं स्वइच्छा अनिच्छा प्रारब्ध, संतांचं आहे स्वइच्छा प्रारब्ध. संत येतात आपल्या इच्छेने आणि संत जातात आपल्या इच्छेने. घेईन मी जन्म त्यासाठी देवा. ते म्हणतात आम्ही जन्माला येऊ आणि हे नाम जर तुम्ही कंठामध्ये धरलं, त्याचं नामस्मरण रोज केलं, न चुकता केलं, नवे नवे ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्या त्या वेळेस केलं तर याची फळं काय मिळतील. चिंतेन निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. एका ठिकाणी कबीरदास महाराज फार सुंदर म्हणतात, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. लिखो द्या, जिसकी रचना इतनी सुंदर. एकच पड. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना
म्हणून त्याचं नामस्मरण जर मुखाने घेतलं तर ते संकट पळून जातील. तयाच्या चिंतने बंद करा, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. ह्या भवसिंधूतून ते नामस्मरण आपल्याला तारून नेऊ शकतं. ज्या ठिकाणी दगड तरले तर तुम्ही आम्ही का करणार नाहोत. म्हणून ते नामस्मरण आपण केलं पाहिजे आणि ते सहजरित्या आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. नाम घेण्यासाठी नलगती सायास घरा किंवा मग ठाईच्या वैसोनी करा, एक चित्ती आवडी अनंत आळवावा. त्यासाठी काही सायास करावा लागत नाही. ते भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. पण त्यासाठी कुविचार सोडून सुविचार अंतकरणामध्ये आले पाहिजे. आणि ते सुविचार सहजासहजी प्राप्त होत नाही बरं का. हे तुमचं परम भाग्य आहे. तर आता बाजूच्या घराची माणसं घरी झोपलेत, मला इथून दिसतंय. बाजूची घराची माणसं घरी झोपले, हे त्यांचं प्रारब्ध नाही. मी ओंकार महाराजांना गाडीवरती सांगितलं, मी नामदेव महाराजांचं कीर्तन सांगितलं. कीर्तन ऐकत असताना त्यांनी एक फार मार्मिक उदाहरण दिला. प्रारब्ध म्हणजे काय, कर्म म्हणजे काय आणि संचित म्हणजे काय. इतकं सुंदर उदाहरण दिलं. शेतकऱ्याचं उदाहरण सांगत असताना पठाडे महाराज म्हणतात, मनोहर महाराज, आपण शेतात पेरायला गेलो, हे आपलं काय आहे, कर्म आहे. हे काय आहे म्हटलं, ते आपलं कर्म आहे. शेतात एकदा बी पेरलं, त्याला आलेलं बी, त्याला आलेलं ते फळ, ते फळ आपण घरामध्ये आणून ठेवलं, हे काय आहे, आपलं संचित आहे. काय आहे, संचित आहे. कर्म, त्याला आलेली फळं ती आणली, कणकीमध्ये साठवली, पोत्यात साठवली, हे आपले संचित आहे. आणि मग जेव्हा जेव्हा आपल्याला लागेल ना, 2.5 किलो 2 किलो 2 पायल्या 4 पायल्या आपण घेऊन ते खातो. हे आपलं प्रारब्ध आहे. काय आहे, प्रारब्ध. महाजी चालली आहे ना, उभट्या नांगर घेऊन फिर, हे आपलं कर्म आहे. तुम्ही आता कर्म चांगली कराल तर त्याचं संचित साठवलं जाईल. मग ते प्रारब्ध तुम्हाला आनंदाने खाता येईल. हे मी सांगत नाही, हे तुकोबराय सांगतात. आता भरपूर झालं, आता जास्त मी पण सांगणार नाही, कारण मला आपल्याला 11चा वेळ आहे. 10-15 मिनिटं इकडे तिकडे होतील, पण तुम्ही मात्र आपली जागा सोडू नका. आता एक सर्वांच्या मनामध्ये ज्यांच्या अंतकरणाविषयी भाव रूढ झाला, हा भगवान परमात्मा या ठिकाणी भरून पूर्ण उरला, त्या भगवंताचं नामस्मरण एकदा सर्वांनी आपल्या मुखावर घ्यायचं आहे. सगळं आता कोणाला त्रास देणार नाही. तुम्ही हात वर करा, मी तुम्हाला हात खाली घ्या सांगणार नाही. पहा, थोड्या वेळाने सगळ्यांचे हात आपोआप खाली होतील. फक्त मी सांगतो, हात वर घ्या. आपल्याला भजन करायचं या ठिकाणी. Oh,
प्रेमाची माणसं आहेत आणि हा प्रेमाचा केलेला या ठिकाणी आनंदोत्सव आहे. हे तुमचं असलेलं आम्हा कीर्तनकारावरती प्रेम आहे. जे जे कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करून गेले सर्वांचे फोन मला झाले, म्हणजे महाराज कुटुंब फार मोठ्या अंतकरणाचं आहे. जेवढा समाज गावात कीर्तनाला नसतो तेवढा समाज ह्या महाराजांच्या ह्या कुटुंबाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी असतो. अशा या कुटुंबाचं प्रेम आहे आणि ह्या कुटुंबासाठी देखील मी तुकोबरायांचा फार मार्मिक असा अभंग या ठिकाणी गायला. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतेने निरसेल संकट, हराल दुर्गट भव सिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे नाम, धरी हाची नेम हारणेशी. ज्या कुळात आपण जन्माला आलो ना त्या कुळाचा उद्धार आपल्या हातात असतो, बरोबर नाही? मुलगी दोन्ही कुळांचा उद्धार करते. कोणत्या कुळाचा? ज्या बापाच्या घरात जन्म घेते त्यांचा, आणि ज्याच्या घरी लग्न करून जाते त्यांचा देखील उद्धार करते. म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरे नाम, धरी हाची नेम हारणेशी. तो मन अंतकरणामध्ये भगवंत नामस्मरणाचा अट्ठास धरून जो ही गोष्टी परिपूर्णतेने पूर्णत्वाकडे नेतो, तुकोबराय म्हणतात अशी कुळे खऱ्या अर्थाने पवित्र आहे. त्याच्या नामामुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येतं. शेवटचं चरण तुका म्हणे कोटी कौतुक या मुलांचं आहे. आता यांचं वय पाहना, समर्थ असेल, हर्षल असेल किंवा मग ही लहान लहान मुलं आज आपल्या पुढे जी वाजवतात, कौतुक करण्यासारखी ठिकाणी टाकला आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा इथून पुढे तो जपण्याचा प्रयत्न. त्याच्या बोलण्यावरच कळालं मागाशी मी पंचपदी करतो म्हणलं, तू फेटागाने कीर्तनच कर, पंचपदी नको करू. कौतुक आहे त्यांचं. असंच नामस्मरण सर्वांच्या हातून या ठिकाणी होत राहो. मी तुम्हाला विचार सांगितले, बरोबर की नाही? तुकोबरायांचा या ठिकाणी अभंग पटवून देण्याचा प्रयत्न केला. एकच गोष्ट घ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने करायची. 5वं पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या लक्षात राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे पाटील? 5. जसा देवशिवाल्यांनी सप्ताह केला तसा वांद्रेवाल्यांनी सप्ताह केला. कसा करू द्या, बाहेरची की आनंद, पण जो आनंद या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला ना, त्या आनंदाचं कौतुक आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने तुम्ही वांद्र्याला जर गेलात तर न भूतो न भविष्यती
असा कार्यक्रम वांद्र्या ठिकाणी एवढ्या जंगलामध्ये एवढ्या रानावनामध्ये असला कार्यक्रम त्या लोकांनी केला. हा सुंदर कार्यक्रम केला. देवर्षीवाल्यांनी देखील म्हणजे तुम्ही जे करताय हे याचं गुण वर्णन करण्यासारखे आहे. हे देखील विचार लागतात ना. सोपं नाही ना. इकडले माणसं महाराज कॅन्सल करायचे, तिकडून महाराज आणायचे, याचे विचार किती प्रबळ पाहिजे. हा सोपं नाही. हे करण्यासाठी देखील बुद्धी तेवढी तत्पर लागते. आम्हाला बोलता येत नाही म्हणून बोलणारे या ठिकाणी आणावे लागतात आणि त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं. म्हणतात ना सोनारा कोण कान टोचून घ्यावा लागतो, घरच्या माणसाने कान टोचलेला चालत नाही. हे देखील कौतुक आहे. हा आनंद सर्व महाराष्ट्रभर हो. माझी तर एक अपेक्षा आहे प्रत्येक गावाने यांच्या पावलावर पाऊल ठेवावं. हा मी तर म्हणतो ओमकार महाराज यांच्या पावलावर पाऊल नाही ठेवावं आमच्या डोक्यावर. हा माफी मागून बोलतो. हा सर्व काही गोष्टी ज्या घडतात ह्या विचाराने घडतात. हे एकाच्या संगनमताने घडत नाही. मी तुम्हाला सांगितलं किती खरं असलं जरी 100मध्ये आपलं जरी खरं असलं तर खोटे बोलणाऱ्या 100 व्यक्तीबरोबर त्या ठिकाणी चालावं लागतं. बरोबर की नाही. म्हणून आपलं खरं या ठिकाणी चालायचं असेल तर ते विचार आपल्या मनामध्ये रुजले पाहिजे, ती बीज आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे, तरच आपल्या कुळाचा उद्धार या ठिकाणी होऊ शकतो. शेवटचा एक दृष्टांत सांगतो. तुम्हाला पुन्हा थोडस फ्रेश करतो, थोडी फवारणी करतो आणि माझं कीर्तन संपवतो. भजन करा विठाला. मी सांगितलं खरं म्हणजे कीर्तन सांगितलं खरं असलं तरी असत्य माणसाचे म्हणजे नास्तिक आहे त्याच्या नादाला लागू नये आणि अवाच्य बोलू नये. हे तुम्ही पुण्यस्मरणाकडे आलो. आता अवाच्य काय बोलू नये गणेश महाराज त्याच्याविषयी फार मोठा मालूम दृष्टांत पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आता तुम्ही जर पाहिलं दादा पहिले गावचे पाटील असायचे. हा पाटील बोलायचं आणि गाव ऐकायचं. आता गाव बोलतो आणि पाटलाला ऐकावं लागतं. गावाला बोलावं लागतं आणि पाटलाला पहिले पाटील देखील तिथे खानदानी असायचे. आता आमच्या घरामध्ये आमच्या भावकीमध्ये कोणी जर आलं तर ते पहिली जुनी पद्धत आहे जी म्हणण्याची. पाटील मोठ्या घरातल्या भाया असेल त्याला असेल तर ते पाटील किंवा जी असं म्हणायची पद्धत होती. पाटील घराण्यामध्ये पहिली पद्धत चालायची. तेव्हा देशमुखांच्या घराण्यामध्ये पद्धत चालायची. त्या काळचे पाटील तसे होते. आता एक पाटील मला देवशीचे पाहिल्या कळतंय का पाटील असावं तर असा हा खरंच पाटील आहे. पाटील नावाची उपाधी शोधते तर त्या पाटलांना असे पूर्वीचे पाटील असायचे आणि त्या काळात पाटीलकी चालायची. असंच एक गाव होतं आणि त्या गावामध्ये पाटील होता. त्याचा करारी स्वभाव होता. हा पाटील काय साधा सुद्धा नव्हता. त्या काळात त्याच्याकडे बंदूक होती. कोणतीही मीटिंग सांगायची असेल तर पाटील आपल्या बंगल्यावरून काय करायचा बंदूक त्या ठिकाणी गोळी झाडायचा आणि गोळी झाडल्याबरोबर मग गावाला कळायचं की आज गावामध्ये मीटिंग आहे, पाटलाचं काय आहे निमंत्रण आहे. मग सगळी गावातली मंडळी म्हणायची वाड्यावर आहे म्हणजे असं पाटलाच्या वाड्यावर या असं अशी गावातली लोक म्हणायची आणि मग सर्व लोक त्या वाड्यावर जायची मीटिंग व्हायची. पण त्याच गावामध्ये काही मुरटे चोर होते. मुरटे हरभरा चोर, शाळू चोर, मुरटे चोर, मटरच्या वायरी चोर, ओंकार महाराज आपलं गणेश महाराज सौर ऊर्जेचे पंप चोर, मुरटे चोर, कासरे चोर, दावी चोर असे मुरटे चोर होते. पण त्या चोराने विचार केला. काय विचार केला आता विचार सांगतोय तुम्हाला आम्ही. काय विचार केला त्या चोराने विचार केला की अशी तशी चोरी करण्यापेक्षा अशी चोरी करायची. कशी करायची की ती चोरी आयुष्यभर आपल्याला पुरली पाहिजे अशी आपण चोरी करायची. कोणी ठरवलं त्या तिघांनी ठरवलं आणि त्या ठिकाणी ठरवल्याबरोबर त्यांनी बेत ऐकला चोरी करायची तर कोणाकडे करायची म्हणजे हा पाटील रोज गोळ्या झाडतोय त्या पाटलाच्या घरीच चोरी करायची. का करायची म्हणले 7 वाजले की पाटील गावामध्ये फेरफटाका मारायला जातोय. काय करतोय फेरफटाका मारायला जातोय. मग पाटील फेरफटाका मारायला गेला का पाटली बाई घरामध्ये वाड्यामध्ये एकटी असती. आपण भिंतीवरती वर चढायचं आणि पाटलाचंच घर फोडायचं त्यांनी ठरवलं. पण आता त्या गावामध्ये चोर आहे पाटील आहे त्या गावामध्ये पांडुरंग नसेल का. पांडू नावाचा एक व्यक्ती होता. सप्त्यात कीर्तनाला तारखा द्यायला तोच आणि नारायणगावला पण हा पांडू दसकिरीला तोच पोराच्या बारशाला पण तोच. हा पांडू सगळीकडे असायचा. जिथे कमी तिथे तो पांडुरंग असायचा. आणि मग हा पांडुरंग ह्या चोरांनी ज्या दिवशी चोरी करायचा बेत ठरवला हा पांडुरंग त्या गावाच्या व्यवस्थित बसला होता. मग पाटलाची वेळ झाली. पाटलांनी जेवण केलं, बेसन भाकरी झाली. शेतावरून पाटलीबाई दमून आल्या होता. पाटील आपली बंदूक टाकली. वाड्याचा दरवाजा लावला. पाटील निघाला. यांनी ठरवलं चोरी करायची. पण याला अर्ध्या वाटेमध्ये त्या चौकामध्ये तो पांडू दिसला. पांडू म्हणला काय कुठं निघाले तुम्ही. तुम्हाला काय नाही थोडस फेरफटका मारून चालू लाईट आली का नाही त्रिपेज आली का नाही पाणी द्यायचे तुम्हाला. मी पण येतो मी रिकाम तिकडेच आहे म्हणला. मी तुमच्या सोबत येतो. त्याच्यातील एक जो ज्येष्ठ कीर्तनकार आपलं
ज्येष्ठ चोर बाबा बरोबर तुमचं लक्ष आहे कीर्तनात. हा ज्येष्ठ चोर होता. तो ज्येष्ठ चोर म्हटला की चला मग आता आपल्याला जोडीदार होईल. एखादी पेटी नाही उचलली तर पांडू आहेच गावात. प्रत्येक पांडू गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला पांडूचा हात आहे. तर पांडूला काय घ्यायचं नाही म्हणून पाटला नेलं. आता पाटलाची त्या काळची घरं ती भिंत मोठी. त्यांनी शिडी लावली. 1 जण चढले. पण पांडूची प्रत्येक कार्यक्रमात गडबड. पांडू चढता चढता पांडूचा पाय शिडीला लागला आणि भिंतीवरून शिडी घसरली. पांडू भिंतीवर लटकला पण शिडी पडली. तिघांनी म्हटलं आता चोरी केल्यानंतर पण उतरायचं खायचं. त्याच्यातला सर्वात शेवटचा होता ना तो म्हणला उड्या टाकू पण अगोदर चोरी करू. त्यांनी आतमध्ये उतरले म्हणजे पाटलाच्या वाड्यात गेले. वाड्यात गेल्यावर यांचा चोरी करण्याचा उद्देश. पण पांडूने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. गणेश महाराज पांडूच्या डोक्यात दुसराच विषय. पांडू गेला तर गेला डायरेक्ट किचन मध्ये. कुठे गेला? किचन मध्ये. त्यांनी पाहिलं पाटलीबाईच्या कुरवड्या काय म्हणतात ना पापड्या. हा ते सांडगे आपल्याला काय म्हणतात त्याला ते वडे वडे पिळले. त्याच्या तोंडाला सुटलं पाणी. त्यांनी ती तेलाची किटली कढईत केली पालथी. अगोदर त्या कुरड्या वेड्या वड्या सगळ्या काढल्या तळल्या पापड तळले आणि एक पिठाचा डबा उघडला. त्याच्यात सापडलं त्याला बेसन पीठ. तो मला झाला आता कांदा बिंदा मिरची कापली. त्यांनी ते बेसन पीठ हलवलं. गरम गरम भजी काढली आणि पांडूने आपला भेद चालू केला. पांडूच्या मनामध्ये विचार आला चोरी करण्यापेक्षा हे खाऊन पिऊन झालेलं बरं. पण गावात पाटील कशासाठी गेला होता? फेरफटका मारायला. आणि तिकडे गेल्यानंतर पाटलाची वेळ घरी येण्याची झाली आणि पाटील जसा घरी निघाला पाटलाने आपली बंदूक काढली फाय त्यांनी बार केला. बार केल्याबरोबर चोरांच्या लक्षात आला का आता पाटील घराकडे पाटील वाड्यावर येत आहेत. त्यांनी म्हटलं आता चला पाटील येण्याच्या अगोदर आपण आपलं बिस्तारा उचलला पाहिजे. पाटील येणार होता 10ला पण पाटील त्या ठिकाणी 8लाच उपस्थित झाले. यांना काही चोरी करायचं भान राहिलं नाही. पाटलांनी गेट खोलायला आणि हे चढायला. यांनी कसलाही विचार केला. घरामध्ये धान्याच्या कणगी होत्या आपल्या जुन्या कणगी. त्या कणगीमध्ये तिघांनी उड्या मारल्या. पण हा किचन मध्ये असलेला पांडू याला लपव कुठं. त्यांनी विचार केला हा कुठं न लपता वर जी अशी माळा होता ना पोटमाळा त्याच्यावर जाऊन लपला. जसा पाटील घरात आला तर पाटलाला भज्यांचा वास कुरड्यांचा वास मला तरी म्हणला पाटलीबाई का सुधारली. मी घरी माथं गेल्यावर गावात गेल्यावर पाटलीबाई बाहेर कुरड्या करती भजी करती. हा एवढं सुख सोडून करून खाती. जसा त्याच्या खोलीमध्ये गेला पाटलीबाईचा हात धरला आणि पाटलीबाई फरफटीतच बाहेर आली. मला हे उद्योग सुचतात का मी बाहेर गेल्यावरती. भजे करून खाती हा कुरड्या तळून खाती. काही लाज बीज ठेवली का नाही. ती पाटली होती. ती म्हणली तुम्हाला काय लाज वाटते का नाही. काय म्हणली ओंकार महाराज तुम्हाला काय लाज वाटते का नाही. हे पापड कुरड्या भजी हे तुम्ही खाली का मी खाली. पाटील म्हणले हे बघ बंदूक आहे माझ्याकडे आता ठॉय केले. मी खाली मी घरी गेलो तर तू म्हणून खाले. ती म्हणती देवा शपथ त्या पांडुरंगाला माहिती मला काहीच काय म्हणली ती पांडुरंग. आता पांडुरंगाच्या पोटमाळ्यावर झोपला होता. तिथून खाली उतरला. मला खरंच माझ्याशिवाय कोणाला माहिती मला. तू कसं काय इथे आला म्हणला. पांडूने सर्व हकीकत त्यांची चोराची सांगितली. मला मी एकटा नाही त्या कणगीत त्या कणगीत काय म्हणला. पाटलांनी विचारणा करता 3-4 कणगीवर नियम झाला. बंदुकीने गोळ्या मारल्या. तिघच्या तिघ बाहेर आले. काय कशामुळे घडलं हे. हा कुविचार आणि काय अवाच्य बोलल्यामुळं. अवाच्य वाक्य काय होतं अवाच्य बोलल्यामुळं एवढी परिस्थिती त्या पाटील नावाच्या कुटुंबावरती या ठिकाणी ओढवली. हा पांडू कधीही दशक्रियेला बोल फुलाच्या वारशेला बोल गावात असल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोल. अवाच्य बोलल्यामुळं हा अविचाराने बोलल्यामुळं ही फळं त्याला त्या ठिकाणी दुःखाची भोगावी आली. पाटलांनी सर्वांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि अजून ती सर्वजण ओंकार महाराज ते येरवडा जेलमध्ये काय करत आहेत. दळण दळीत आहे. काय करत आहे दळण दळीत आहे. हा आणि त्या पिठाची आपण आता बाजारामध्ये कुरड्या पापड्या खातो ना त्या पांडूच्याच पिठाची. हा विठाला जास्त वेळ घेणार नाही तुमचा 10 मिनिटं. तसं म्हणायला गेलं तर कीर्तन 9:30ला सुरू झालं बरोबर की नाही. मी माझ्या टायमामध्ये कीर्तन केलं पाहिजे. पण मला असं वाटतं इकडे ओव्हर टाइम दिला जात नाही. कारण MIDC आमच्या भागात आहे ना. इकडे आपला ओसाड परिवार आहे म्हणजे भाग आहे. त्यामुळे इकडे ओव्हर टाइमची अजून काही लागण झालेली नाही. आज तू 10 मिनिटं तुमच्या सर्वांचे जास्त गेले. जसं तुकोबरायांनी ज्ञानोबारायांनी माझ्या गुरुवारांनी बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आता याच्यातील भरपूर जणांनी मला नव्याने पाहिलं असेल बरोबर की नाही.
तुम्ही म्हणत असेल एवढा वाजत होता, एवढा बोलत असेल, असं कधी वाटलं नसेल, बरोबर की नाही? सर्वांनी आता पहिल्यांदा पाहिलं. पण ही सेवा करत असताना ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, गुरुवर्य निराळकर बाबांची कृपा आमच्यावरती झाली आणि आम्ही या सेवेत या ठिकाणी तत्पर झालो. माझी एक महत्वाकांक्षा आहे, मी ज्यांच्याकडे आळंदीत शिकलो, ज्या लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, 4 वर्ष मी त्या ठिकाणी शिकलो. आळंदीमध्ये राहत असताना गुरुवर्य परमपूजनीय डॉक्टर बाबांकडे काही दिवस मी पाठाला गेलो. तदनंतर गुरुवर्य परमपूज्य हनुमंत महाराज मते यांची 4 वर्षापासूनची सेवा मी केली. त्यांचं भजन मी वाजवलं. साक्षात नाथरायांचं रूप जर तुम्हाला आज पाहायचं असेल ना, सड उच्चारी पूजा काय असते, तुम्हाला देव जर पाहायचा असेल ना, तर कधी जर आळंदीत गेला तर हनुमंत महाराज मते यांना भेटा, कधीतरी भेटा. एवढी इच्छा मनातील जागृत करा. कधीतरी कुरेकर बाबांना भेटा, कधीतरी राऊत बाबांना भेटा, कधीतरी पांचाळ गुरुजींना जाऊन भेटा. तुम्हाला नक्कीच देव भेटण्याचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होईल. अशा मोठ्या मोठ्या व्यक्तीकडे शिकण्याचा प्रयत्न केला. कसं असतं, जशी स्थिती आहे तैशा बरी आहे, जसं आहे तसं राहावं, जसं आहे तसं करावं. म्हणून आज या ठिकाणी तुम्हा सर्वांसमोर बोलण्याचा प्रयत्न मी केला. एखादा जर चुकीचा शब्द असेल, एखादा जर माझ्याकडून चुकीचा शब्द केला असेल, तर तो तुमच्या सक्तीचा परिणाम असेल. कारण या ठिकाणी भरपूर दिवस मी वाजवलेला आहे, बरोबर की नाही? एखादा चुकीचा शब्द असेल तर तो तुमच्या संगतीचा परिणाम असेल. असं काय बोलायला पाहिजे? हा माझ्या बुद्धीचा दोष असेल. काय असेल? हा माझ्या बुद्धीचा दोष असेल. आणि जे योग्य असेल, तुम्ही सर्व गुरु समान, आई वडिलां समान माझ्यासोबत श्रोते आहेत, हे सर्व तुमचंच आहे. फक्त विनंतीने तुमच्या पुढे वेळ वाकडं मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. हे तुकोबारायांचे बोल आहेत. आणि तुकोबारायांचा अभंग निवडला, हा असे तुकोबारायांचा आचार असेल असे नाही, हे माझ्या बुद्धीने केलेल्या अभ्यासानुसार मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबारायांना असं बोलायचं असे नाही, तुकोबारायांना अजून काहीतरी वेगळं सांगायचं असेल, नक्कीच तुकोबारायांची कृपा आमच्यावर असेल तर तुकोबाराय ते बदल घेतील. आणि ही सेवा खऱ्या अर्थाने ह्या आईंकरता आज मी समर्पित करतो. कारण हे पुण्यस्मरण ही शिदोरी आहे, ही खऱ्या अर्थाने या आईंच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण अर्पण करायचे आहे. का इथून पुढचा जो आईचा प्रवास आहे, खऱ्या अर्थाने ही शिदोरी, त्यांची नामाची शिदोरी त्यांच्या पुढील प्रवासासाठी या ठिकाणी कामाला यावी. म्हणून या कुटुंबाने दिलेलं प्रेम, केलेलं प्रेम इथून पुढे असंच जोपासत मी राहील. तुम्ही दिलेली सेवा खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि मी सेवेसाठी या ठिकाणी उभा राहिलो. तुम्ही देखील माझा ऐकण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांचं कौतुक करतो. पुन्हा एकदा सर्व टाळकरी चोपदार याच्यावरून आले, ते कुठून? गाभरवाडी वरून आले आहेत. आणि साधे सोपे चोपदार नाही, नावातच शिर्के आहे, शिर्के. सोपे नाही, खानदानी चोपदार आहेत. असे शिर्के दादा या ठिकाणी आले आहेत. चोपदार दादा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. ज्यांनी आम्हाला सुरुवातीपासून गोठवडी गावात वाजवलं, बरोबर की नाही? असे दादा या ठिकाणी आहेत. ते म्हणजे आमचेच नातेवाईक आहेत. सुंदर सिस्टम दिली. आणि त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो. तुम्हा सर्व महिला वर्गाचं या ठिकाणी कौतुक करतो. आता मला आई सांगायची होती, तर तुम्ही माझे 9:30 वाजवल्यामुळे मला आई सांगता आली नाही. कधी जर पुण्यश्री योग आला तर नक्कीच तुम्हाला आईच्या निमित्ताने आई सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. झालेली सेवा पुन्हा एकदा हनुमंतरायांच्या चरणी आणि पंढरीश परमात्म्याच्या या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विरा. तुकाराम तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम पंढरी सौभाग्यवती कांताबाई गबाजी होचगे यांचा आज या ठिकाणी 5व्या पौर्णिमा स्मरणाचा या ठिकाणी आमच्या कुटुंबाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सगळे मंडळी अतिशय आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या प्रेमापोटी आपण सगळे मंडळी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं आमच्या कुटुंबाच्या वतीने आपण सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आणि खरोखर महाराज सांगायचं झालं तर माणसाने आयुष्यामध्ये पैसा किती कमवला पाहिजे त्यापेक्षा आपण माणसं किती कमवली हे खऱ्या अर्थानं आज आमचे वडील असतील आम्ही असाल आम्ही ज्या पद्धतीने समाजामध्ये वावरत असतो कुणाचंही कार्य असो कोणी आम्हाला सांगितलं आणि आम्ही त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतो म्हणून आज आपण सगळे मंडळी उपस्थित झालात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी आता जी समोर 5व्या पौर्णिमा स्मरणाच्या निमित्ताने जी सेवा झाली आपल्या पराळे गावचे भूषण पश्चिम पट्ट्याचे भूषण आणि मृदुंग अलंकार